की एकाच रात्रीत प्लॉट फिरलाय. हो फिरला बरोबर आहे. टोटल प्लॉट म्हणजे चारी कोपरे सगळा सारखा झाला होता. सारखा झाला. तुम्ही पण घाबरले हो आणि मी पण घाबरतो बा. या एवढा भरा म्हणजे सुरुवातीपासून प्लॉट हा गावात एक नंबर होता का नव्हता? होता. एक नंबर प्लॉट होता आणि एका रात्रीत प्लॉट फिरला बा. तुम्ही घाबरले, आम्ही पण घाबरलो की बा आता हा प्लॉट हातात येतो का नाही येतो. हो बरोबर आहे. तशी कंडिशन झाली होती. तशीच कंडिशन झाली होती ना. पण आपण 15 दिवसात आपण 2 ते 3 स्प्रे घेतले समजा. हो तर आता तो जो स्प्रेचा शेड्यूल मी तुम्हाला दिला त्याचा फायदा झाला का आजच्या कंडिशनला? हो 100% फायदा झाला. कसा झाला फायदा? जे पहिले झाडं जास्त फिरलेले होते ते तर स्टॉप झाले जागेवर. हां पण जे नवीन शेंडा निघायला सुरुवात झाली ती चांगल्या सुरुवात झाली. बरोबर. आता याच्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये किती टक्के झाडं समजा चांगले राहिले आणि किंवा खराब राहिले, आणि जे नवीन झाडं चांगले होते समजा त्याच्यात काही नवीन वाढ झाली का नाही झाली, का जे जुने होते तेच राहिले का नवीन वाढले, कसं? नाही जे जुने होते तेच राहिले. हां. जे नवीन आहे ते झाले नाही. ते क्लिअर आहे समजा. Clear आहे. आणि त्यातले काही थोडेफार डॅमेज होते 40-50% आतमध्ये ते चांगले शेंडे काढून राहिले हा, समजा. ते चांगले शेंडे काढताय. तर आजच्या कंडिशनला असे आहे का, तुम्ही बघितलं असेल की 2026 हा सगळ्या मिरचीला म्हणजे एक शनीच लागला असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही गावात कुठल्याही तालुक्यामध्ये असे प्लॉट राहिला नाही की जो म्हणलं की माझा प्लॉट चांगला आहे किंवा 100% रिकवर चांगलं बऱ्यापैकी समजा. सगळे शेतकरी ऑल ओव्हर परेशान आहे. आणि हा फरक आहे क्लायमेटचा. क्लायमेट लगेच चेंज झाला. दुसरी गोष्ट तुम्ही बघितलं असेल की उन्हाळ्यापासून व्हाईट फ्लायचा अटॅक खूप जोरात सुरू झाला. हो. आणि पाऊस लेट झाला. पाऊस लेट झाल्यामुळं काय होतं, प्रत्येक शेतकऱ्याला पाणी राहिले नाही. त्याची मुळी जमीन कोरड्यात ठिकाणी चालली गेली. आणि नंतर ऊन राहिलं आणि एकदम पटकन पाऊस पडल्या गेला आणि थंड वातावरण सुरू झालं. आणि पाऊस पडला आणि त्याच्यानंतर अजून मध्ये पाऊस उघडून गेला, अजून टेम्परेचर वाढलंय. मग त्या झाडाला पण कळालं ना की वातावरण कसं सुटेबल करायचं. हो. मग त्या शॉकमुळं काय झालं की झाडामध्ये म्हणजे एका रात्रीत प्लॉट फिरणं त्याला क्लायमेट चेंजेस आणि झाडामध्ये ट्रेसमध्ये जाणं हेच म्हणू शकतो आपण. हो. आणि ट्रेसमुळंच एका जाऊ शकतो, कारण एका रात्रीत पांढरी पाशी एका रात्रीत पूर्ण व्हायरस झाडा जाणं हे शक्य नाही. बरोबर आहे की नाही? हो. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा ट्रेसमध्ये गेल्यामुळेच प्रॉब्लेम जास्त येतोय. आणि एका रात्रीत पूर्णचे पूर्ण प्लॉट एक सोबत फिरणं एवढं बी शक्य नाही. आणि हा क्लायमेट त्याच्यामुळेच होतंय समजा. हो. पण आपण जे 2 ते 3 स्प्रे घेतला त्याचा फायदा, जर आपण जर ते 2 ते 3 स्प्रे जर घेतले नसते आता, तर त्याचा काय फायदा म्हणजे नुकसान झालं असं तुम्हाला काय वाटतं? आज पूर्ण प्लॉट गेला. म्हणजे प्लॉट हातात नसता राहिला, प्लॉट पूर्ण हातात गेला असता. मी हे म्हणत नाही प्रत्येक शेतकऱ्याला की प्लॉट आपण घेतला आणि पूर्ण प्लॉटच रिकवर झाला. पण ॲटलिस्ट कमीत कमी जर आपण जर त्या 3 स्प्रे जर नसते केले, घाबरला असून तुम्ही जर हिंमत सोडली असते की जाऊ द्या प्लॉट गेला आपलं काही करायचं नाही, तर आज जे तुमचे 1-2 फुलाचे पाकळी जे 1-2 तोडे होणार होते किंवा 3 तोडे होणार होते ते आपल्या हातात आले नसते. बरोबर आहे की? आले असते का? म्हणजे जो खर्च व्हायला तो खिशातून टाकावा लागला असता. आजची कंडिशन अशी आहे आपली की बाई खर्च अर्थ फिटून तरी काही नको तुमच्या पत्रात पडणार एवढी गॅरंटी. बरोबर आहे की नाही? कारण ऑलरेडी तुमचा एवढा माल बनलाय. माल दाखवा आणि झाड दाखवा, आपल्याला काय फरक पडला. म्हणजे बाकीच्या शेतकऱ्याला जसं म्हणणं आहे की एका रात्रीत प्लॉट बिघडलं तो खराब झाला, तो सुधारतच नाही. आज याला पूर्ण माल बनलाय आणि फ्लावरिंग बघा किती चांगली सुरू झाली. मी म्हणत नाही आता हे बघा, आता हा चांगला आहे, हा थोडा खराब आहे, पण हा झेंडा काढतोय. पण हा चांगला आहे समजा, म्हणजे हा जसं खराब हा चांगला जवळपास म्हणजे 40-50% चांगला किंवा खराब आहे. तो अर्धा प्लॉट जरी आपल्या हातात आला समजा तर जो बऱ्यापैकी तोडायला होऊ शकतो. हो. तर आता तुम्ही मला जर याला बघितलं तर पूर्ण सेटिंग चांगलं बऱ्यापैकी झालंय. हे बघ, हे पूर्ण झाड दाखव. कारण की ह्या वर्षी असं आहे की बाई उत्पादन म्हणून तर आता मिरचीकडे पाहायचं कामच राहिलं नाही. फक्त एवढंच झालं, प्रत्येक शेतकऱ्याचं हेच म्हणणं आहे की बाई खर्च जरी फिटला तरी चालतंय, खिशातून पैसे टाकायचं काम नाही पडलं पाहिजे. पण आता समजा असं वाटतंय, तुम्हाला बी वाटत असेल, मला बी वाटतं की थोडाफार खर्च फिटून काहीतरी आपल्या पदरात पडेल. मी उत्पादन म्हणून हा व्हिडिओ काढत नाही किंवा मी प्लॉट रिकवर केला म्हणून नाही. पण ज्या शेतकऱ्यांचे खराब झाले किंवा ज्यांचा आता काही लोकांचं उपटले समजा, पण काही लोकांचा प्लॉट आहे अजून की जे करू शकते, ज्यांच्याकडे हातात चान्स आहे, जसं तुम्ही केलाय समजा, तर त्या लोकांनाच माझी एक विनंती बा, कोणतीही फवारणी तुम्ही घ्या. असं म्हणणं की मी घ्या किंवा माझ्याकडूनच घ्यावा, तुम्हाला जे पटेल त्याला न्यूट्रिशनचं आणि फर्टिलायझरचं मॅनेजमेंटचं आणि इन्सेक्ट मॅनेजमेंट करा, जेणेकरून जो 40-50% प्लॉट खराब झाला आहे आणि 50% चांगला आहे. जर त्या स्प्रेचं काढला, थोडं क्लायमेट चेंज झालं, वातावरण थंड झालं समजा, आता थोडं पावसाचं पण सुरू झालं आहे, तर तेवढा प्लॉट हातात येऊ शकतो. तर माझं म्हणणं प्रत्येक शेतकऱ्याला तेच राहील, हिंमत सोडू नका. कमीत कमी ॲटलिस्ट खिशातून टाकायची गरज पडणार नाही, म्हणजे तेवढी बरोबर तरी होऊ शकते. बरोबर आहे की नाही? बरोबर. तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगू शकता? आपण आता या प्लॉट खराब झाला किंवा तो झाला, जसं का आता हा बघा इकडे खाली लोकांचं म्हणणं असेल या एक आडवा घे किंवा असं जसं का हा यायला तरच नाही समजा, हा पूर्ण खराब झाला आहे, पण आता इथून हा एवढा असं चांगला आहे समजा तिथपर्यंत, तर एवढा चांगला आहे जवळजवळ 50-60% बी आपण करू शकतो आणि माल सेटिंग चांगली आहे बऱ्यापैकी. बरोबर आहे. तर बाकीच्या लोकांना काय सांगू शकता तुम्ही? जसे की आता लोकांची मेंटेलिटी अशी झाली की फवारणी करायचं नाही, काढून टाकायचा. आता ते
मायक्रोन्यूट्रॉन वगैरे फवारलं, न्यूट्रिशन दिलं तर न्यूट्रिशनचं फर्टिलायझर मॅनेजमेंट जर केलं तर फायदा होऊ फायदा शकतो. 100% होऊ तर तुम्हाला तर अनुभव आला हो, त्याचा, अनुभव आला. बरोबर आहे की नाही? आणि इन्सेक्ट बरोबर बाकीचं नियोजन पण करणं बाकीचं, गरजेचं, निसर्ग हो. कीटकनाशक देऊन फायदा होणार नाही. हम्म. दुसरी गोष्ट, व्हायरससाठी तरी 1-2 स्प्रे पडला, आपण कायनेटिक फोरचे किती हात घेतले? कायनेटिक फोर्सचे 2 हात घेतले. हो. मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार वाटलं की नाही बा, जे झाडं खराब झाले ते खराब झाले, पण जे चांगले ते चांगले झाले. हो, चांगले. आणि प्रत्येक शेतकऱ्याचं हेच म्हणणं आहे, जे खराब झालं ते जाऊ द्या, पण जे चांगलं आहे ते तरी टिकून राहिलं पाहिजे. हो. आज आपल्याला याला किती 20 दिवस झाले ना त्या झाडाला, जे चांगले झाड आहे त्याला 20 दिवस तरी झाले असेल ना? हो 20 दिवस का झाले. 20 दिवसात तुम्हाला वाटतं का तर बा नवीन झाडं होऊन राहिले? नाही, नवीन झाड होणे लागलं. नाही ना, तेवढं तरी समजा महत्वाचं आहे. आपण मी गॅरंटी देत नाही की म्हणजे खराब झाडे आपण त्याला रिकवर होईल, पण आपलं तेच म्हणणं होतं की भाई जे झाडं चांगले आहेत ते काय ॲटलिस्ट ते तरी खराब नाही झाले पाहिजे. हो. बरोबर आहे, तसं होतंय का? हो तसं होतंय.